डॉक्टर साहेब यांनी मंचावरती यायचं आहे. आपल्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम चालू आहे, बघून घ्या. सतीश एक भाग म्हणून आज खवासपूर गावामध्ये सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेरेमळा येथे बाबासाहेबांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खवासपूर येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली. त्याचप्रमाणे फुलेमाळा निकमोष्टी याही शाळेमध्ये मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. आणि त्यानंतर खवासपूर ग्रामपंचायत खवासपूर येथेही खवासपूरचे प्रथम नागरिक आदरणीय गणेशजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तेथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. आणि त्यानंतर दरवर्षी आपण सर्व जयंती साजरी करून लास्टला इथल्या बौद्धविहार पंचशील बौद्धशील सामाजिक संस्थेच्या वतीनं सकाळी 10 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यानंतर मनोगत आणि त्यानंतर सर्वांना चहापाणी आणि सायंकाळी आज ठीक 6 वाजता होम मिनिस्टरचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम उपक्रम घेण्यात आलेले आहेत. खवासपूर गावामध्ये सुरुवातीलाच साक्षी कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय सौरभजी ढेरे यांच्या माध्यमातून काल रक्तदान शिबिर करण्यात आयोजित केलं होतं. त्या रक्तदान शिबिराला खवासपूर गावामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व जाती धर्माच्या लोकांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केलं. काल खवासपूर गावामध्ये 41 लोकांनी रक्तदान केलं. 41 लोकांनी 41 रुग्णांचा जीव वाचवलं. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त महान कार्य काल झालं, कारण त्याची सुरुवात होणं गरजेचं होतं. रक्तदान शिबिराचं अजून आपल्या तरुण सहकाऱ्यांना त्याची अजून बऱ्यापैकी माहिती नाही. पण काल आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दुर्योधन सावंत असतील, सुजितदादा असतील, अतुल मालक असतील, सर्वच तरुण मंडळ ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे मार्गदर्शक भीमराव सावंत सर असतील, या सर्वांनी मोलाचं सहकार्य करून काल रक्तदान शिबिर चांगल्या पद्धतीनं खवासपूर गावातील समस्त गावावर तिथे हजर राहिलेले सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य क्रांतीसूर्य, सुधारकर्ते, महामानव, परमपूज्य संशोधक, पत्रकार, लेखक, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्वज्ञानी, मानववंशशास्त्रज्ञ, देशाचे पहिले कामगार मंत्री, विज्ञानवादी, जलतज्ञ अशा या बाबासाहेबांना 135व्या जयंतीनिमित्त आपण हार्दिक शुभेच्छा देतोय. हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. खवासपूर गावाचा सहभाग हा आपल्याला आपण असा लाभलेला आहे. महिला वर्गही बऱ्याचपैकी इथे जमा झालेला आहे. तर बाबासाहेबांचं म्हणणं असं असायचं की समाजाचा जो घटक आहे तो महिला वर्ग आहे आणि तो सक्षम व्हायला पाहिजे आणि तो सर्वात पुढे यायला पाहिजे. सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत जे आज महिला दिसते ते बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केल्यामुळे बाबासाहेबांचे योगदान आहे. त्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने इथे हजर राहणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण प्रथम विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत असताना आपण प्रथम प्रतिमा पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी नवनियुक्त सरपंच गणेश वसंत दीक्षित यांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे.
त्यानंतर उपसरपंच भारत काशीनाथ दरे यांनी विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरोग्य पूजनाची विनंती आहे, त्यांनी मंचावरती यायचं आहे. नामदेव हनुमंत यादव यांनी दीप प्रज्वलित करायचे आहे. धर्मराज सत्यवान धर्मंत यादव डॉक्टर साहेब त्यांचा सुरेश भाऊ घरे सतीश पाटील उपसरपंच बुवा फुले साहेब शेती मोसुदार साहेब या सगळ्यांनी मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून त्या दोन्ही प्रतिमेला फुलं अर्पण करायचे आहे. सगळ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी दोन्ही प्रतिमेला फुलं अर्पण करून फुलं अर्पण करून अभिवादन करायचे. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंचावरील सर्व सन्माननीय महोदयांनी स्थानापन्न होतं. या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत. त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण बौद्ध संस्कार विधिवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नंतर जर पायातील चप्पल असेल तर ती चप्पल ही या ठिकाणी काढून ठेवायचं. सर्वांनी हात जोडा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादियामि आदिन्नदाना वीरमणि शिक्षापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादियामि मोसावादा वीरमणि शिक्षापदं समादियामि सूरामेरे मध्यपमादताना वीरमणि शिक्षापदं समादियामि साधु साधु साधु. त्याच्यानंतर मी बुद्ध पूजन होतो. पूजेमि बुद्धं कुसुमेन नीनं पूयेन मीतेन लभामि मोक्ष पुष्पनिलाया
याति यथायदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमनुद सुगन्धिकाय वदनानन्तगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मस्य सङ्घं स्वततन्वा धातुगभे लङ्काय जम्बुदीपे तिदशपूर्वरे नागलोके दृष्टुपे सभ्येते विद्यसबिम्बे दशबलतुनज बोधिचिन्त्यं नमामि साधु 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 त्यानंतर मी स्तुती घेतो सकल विजय विजयानं देवरूपं सुदेव निमलचक्रू गभीरघोष गौरवन्नं सुगाय अभयचित्त निमलकाम सुरतधम्म सुदेम वीरतरज्य सुगणनेत भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि त्याच्यानंतर मी लागतो भूमिस्तुती घेतो दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू आद्य कुलभूष तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रक्त प्रजन उद्धरा भगवंत अमृता करा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र दरिता करी तापला विहुरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण सुती जायता उदायल्या तुका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती मानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन तसंच बौद्ध संस्थांमध्ये या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न केला. याच्यानंतर पुढील प्रास्ताविक